बातमी विदर्भातून वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा हा मागील 3 दिवसांपासून ठप्प झालाय। वर्धा शहराला धाम नदी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातोय, मात्र या प्रकल्पातून येणारी मुख्य जलवाहिनीच आता नादुरुस्त झाली आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर काम करण्यात येत असून आणखी 3 दिवस शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचं वर्धा नगरपालिकेने सांगितलं। शहराचा पाणी पुरवठा गेल्या 3 दिवसापासून बंद आहे, कारण धाम नदी प्रकल्पातून जे पाईपलाईन आहे येळाकेळी आणि पवनार इथून 2 ठिकाणून वर्धा शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि आपण त्याच ठिकाणी जिथून पाईपलाईन फुटलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून वर्धा शहराचा पाणी पुरवठा बंद आहे, कारण येळाकेळी मार्गे जे विद्युत जलवाहिनी आहे जलवाहिनीत बिघाड आल्याने हा पाणी पुरवठा बंद आहे। कुठेतरी फॉल्ट शोधण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आलेलं आहे। शहराच्या 17 वार्डाला पाणी पुरवठा याच जलवाहिनीच्या माध्यमातून केला जातो। नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी याचा शोध घेतला असून सध्याच्या परिस्थितीमध्ये ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे, परंतु अजूनही 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा वर्धा शहराला होणार नाही असे चिन्ह त्यांनी सांगितले आहे। शहराच्या काही भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, परंतु अजूनही वर्धा शहराला पाण्यापासून 3 ते 4 दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।